रिटायरमेंटाक आसच्या विविध साधनांपैकी जायते जणांनी एफडी एक कणकान गेल्या आणि या एफडीक अल्टरनेटिव्ह जावन रिटायरमेंटाक दुसरे कसले विधान उपयोग करियेत हाच्या विशयांत ह्या व्हिडिओंत तुमका सूक्त माहिती देवंक अपेक्षित हाच्या आधी आम्ही एक व्हिडिओ केल्लो एफडी कितली सेफ जर तर तुम्ही तो व्हिडिओ अजून पळोवना तर जाल्यार देखन हाचे लिंक हांगासर आसा आणि तुम्ही वचून तो व्हिडिओ पळया। आता ह्या व्हिडिओंत हांवें एक्सप्लेन केल्लें एफडीक 5 लाख मसूर मात्र गव्हर्नमेंट गॅरंटी दिता। जर तर एक बँक बँकरप्ट जालें जाल्यार त्या तुमच्या दवरुल्ल्या पैशांक गॅरंटी आसना। जायते जणांनी म्हाका सवाल केल्ले आसा या बँक कशें बुडचें। बँकांत तुम्ही दवरुल्लो एफडीचो पैसो ते हेरांक लोन दिवंक वापरतात आणि या गव्हर्नमेंट बॉन्डांत ते इन्वेस्ट करतात आणि थंय जावन आयिल्ल्या त्यांच्या मुनाफ्यांत या पैशांत ते तुमच्या एफडीचे रिटर्न्स दितात। जायते जण कॉपरेटिव्ह सोसायटींत एफडी यांनी दवरुल्ले गिरायक अजून त्यांचे पैसे मेळोनात। जायत्यांची कोर्ट केस चलतेत आसा आणि जायतो स्पेशली रिटायर्ड जावनच्या लोकांनी तांचो जायतो पैसो एफडींत दवरुल्ले आणि आज ते कश्टार आसात। तुम्ही वचून गुगल केले जाल्यार जायते कॉपरेटिव्ह बँकाची नावां तुमकां मेळटात आणि त्या कॉपरेटिव्ह बँकांत कोणे पुरा कितले पैसे दवरले आणि कितें जाल्यात म्हणले तुमकां खंडीत जावन ही गजाल कळीत आसता। पूण खंडीत गव्हर्नमेंट बँकांनी असले जावचे चान्सेस भोव उणे कित्याक तांकां गव्हर्नमेंट सपोर्ट असता तितले मात्र न्ही व्हडली बँकां जावन असतात आणि जायते इन्व्हेस्टर्स असतात। ओके, आता एफडीच्या पैशा विशयांत आमी पैशांक जर तर हांव रिटायरमेंट प्लॅनिंग करता आणि एफडीक अल्टरनेटिव्ह कसले ऑप्शन आसात हाच्या विशयांत जायते जणांनी म्हणजे त्या व्हिडिओ उपरांत म्हाका क्वेश्चन केले आसा या ताच्या विशयांत विवरण दिवंक विचारले आसा त्या खातीर हो आयचो व्हिडिओ जावन आसा। ओके, जर तर तुम्ही रिटायरमेंटाक प्लॅनिंग करतात तर जाल्यार एफडीक अल्टरनेटिव्ह जावन जायते अदर ऑप्शन्स आसात जावंक पुरो स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट म्हणतात। आयले वार स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट विशयांत जायते न्यूज आणि पुरा येतेत आसात आणि ते एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन जावन आसा ताच्या विशयांत हांव सेपरेट एक व्हिडिओ करतले। कोणाक शेअर मार्केटींत म्युच्युअल फंडांत घालून अनुभव आसा आणि ताच्या विशयांत कळीत आसा तांकां डेफिनेटली एफडीचे की म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट जाणवायेन इन्वेस्ट केल्ल्यांक खंडी जावन उपकाराक पडतले। आज आम्ही डिस्कस करूया एफडीक आणि एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन आसा गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स। इन्शुरन्स कंपनी आज जायत्यो गॅरंटीड रिटर्न्स इन्शुरन्स प्लॅन्स दितेत आसात। हाका आणि एफडीक कशें कंपेअर करचे खंयच्या रीतीन हे बरें आणि कोणाक बरें ह्या विशयांत ह्या व्हिडिओंत सविस्तार जावन हांव डिस्कस करूंक अपेक्षित। मगचनो पहिले सुवातेर जावन आसा एफडी तुमकां समेस्तांक कळीत आसा आदी मागात हांव न्हू जायते लोक सेविंग्स करचे खातीर तांचे पैसे एफडींत दवरून येतले। आदी दुसरे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स नातले। आता जायते लोकांक फायनान्शियल एज्युकेशन आसा लिटरसी आसा माहित आसा इंटरनेट आयला आणि जायते लोकांक हाच्या विशयान माहित आसल्यान दुसरे अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आसात। जायते कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स म्हणटात म्हळ्यार तांकां भिरांत दिसता ओ म्हजे पैसे खंय लॉस जातीत की कोणा या कितल्याच वर्साक दवरिजे कशें दवरिजे म्हणून कळीत नासतना एफडींत जायते लोकांनी करोडा गटल्यान पैसे इन्व्हेस्ट केले आसात। एफडीचे इन्व्हेस्ट करतना आम्ही जायते जणांनी विसन चडचें जावन आसा इन्फ्लेशन आणि टॅक्सेशन हे दोन संगती घेवन गॅरंटीड रिटर्न प्लॅन्साक आयच्या ह्या व्हिडिओंत हांव माहिती दिवंक अपेक्षित। जर तर तुम्ही हे दोन सबस्क्राईब करूना तर जाल्यार आतांच सबस्क्राईब करा कित्याक हांव मुकले केल्ले व्हिडिओ पुरो तुमकां लाभतले आणि जे कोणाकडे तुमच्या कुटुंबाच्या लोकांकडे एफडींत जायते पैसे आसात अल्टरनेटिव्ह ऑप्शन सोदते आसात तांकां हो व्हिडिओ दयेकरून दांडिया। ओके, आता विशयाक या एफडी वर्सेस गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स। पहिले सुवातेर एफडी इज अ सेविंग टूल लमसम पैसे तुम्ही घाल्यात आसतले थोड्या वर्सांक तुमकां गॅरंटीड रिटर्न्स थंय दितात। पूण जर तर तुम्ही एनआरआय न्हय तर जाल्यार एनआरआयजांक तुम्ही एनआरई अकाउंटांत खंयचे एफडी केल्यात तांकां तुमकां टॅक्सेशन आसना। पूण जर तर तुम्ही इंडियन्स तुमचे इंडियन सेविंग्स अकाउंटांत तुम्ही एफडी दवरल्या तर तुम्ही जना आसात टीडीएस डिडक्ट करतात आणि तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करताना ते टीडीएस रिफंड कार्य येतं तुम्ही तुमच्या त्या टॅक्स खंयच्या टॅक्स स्लॅबा भितर येतात म्हणून।
जर तर चिंते एक मोनेसी 1 करोड 2 करोड 3 करोड रुपीज एका एका एफडी दवरता जर जाल्यार तो गॅरंटी जावन 30% टॅक्स लाभाक येता आणि आज त्या व्यक्तीचे एक दृष्टांत घेऊन आम्ही कंपॅरिझन करूंक या. ओके, आता जर तर एक व्यक्ती इंडियन व्यक्ती एफडींत पैसे दवरल्यात ताका दोन थ्रेट्स असतात. एक इन्फ्लेशन 100% रिटर्न या सिनियर सिटीजन्सांक 7% रिटर्न मेळोंक पुरो. पूण ते 7% रिटर्नांत तुमचे इन्फ्लेशन तुम्ही कॅल्क्युलेट करनासनांत 7% इन्फ्लेशन आसा आणि याच्या आधी मस्त मुझे व्हिडिओने हांवें एक्सप्लेन केला. एज्युकेशन इन्फ्लेशन 6 असता, मेडिकल इन्फ्लेशन 14% असता, ट्रॅव्हल इन्फ्लेशन लागी 20% आसा आणि हे पुरा आम्ही गमनान दवरिजे जाल्ल्या विषयी. तितले मात्र नाही. जर तर तुम्ही एका उंचल्या हुद्द्यार आसात आणि बरें इन्कम आसा आणि येणे तावन एफडी तावन इंटरेस्ट येते तसा तर जाल्यार तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटीन तसा जाल्यार तुम्ही 30% टॅक्स पे करूंक आसता. ओके, आता गॅरंटीड रिटर्न इन्शुरन्स प्लॅन म्हळ्यार कितें? एक डिस्क्लेमर व्हिडिओ मुखार सरवण्याच्या पयल्यान कोणाक म्युच्युअल फंडांत स्टॉक मार्केटींत इन्वेस्ट कर्ण कळीत आसा आणि तांकां रिस्क आणि रिटर्न्स रिवॉर्ड्स कशे येता म्हणून कळीत आसा तांकां सूक्त जाल्ले इन्वेस्टमेंट ऑप्शन नाही. दुसरे गॅरंटीड रिटर्न प्लॅन इन्शुरन्स खातीर करचे न्ही. इन्शुरन्स खातीर कव्हरेज खातीर जर तर तुमचे वयर तुमची फॅमिली डिपेंड जावन आसा तर जाल्यार हर एकल्यानी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेवचे भोव गरजेचे. हे इन्शुरन्स अल्टरनेटिव्ह नाही. हे केवळ हांव डिस्कशन करता एफडीचे अल्टरनेटिव्ह जावन. जर तर तुमकां टर्म इन्शुरन्स विशयान माहित कळोंक जाय हाच्या विशयान ती एक व्हिडिओ केला. दयेकरून तो टर्म इन्शुरन्सचो व्हिडिओ पळया आणि त्याच्या विशयांत माहित घेया. नेक्स्ट, आता गॅरंटीड रिटर्नांत इन्शुरन्स कंपनी गॅरंटीड रिटर्न दिता. एक चिंत्या एक व्यक्ती 30 आणि 5 वर्षाच्या प्रायाचो व्यक्ती तो एक गॅरंटीड रिटर्न प्लॅन कान घेता आणि त्याच व्यक्तीकडे 60 लाख रुपये एका एफडींत आसात आणि तोच व्यक्ती 60 लाख रुपये असले हर एका वर्षाक 5 लाख रुपये 5 लाख रुपये तेंतावन काढणं इन्शुरन्स कंपनीच्या गॅरंटीड रिटर्न प्लॅनान तर घालता तर जाल्यार ताका कशे बेनिफिट मेळटा. एक गॅरंटीड रिटर्न प्लॅनांत इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही संगत असतात. म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंटाक आजकाल जायत्यो कंपनी गॅरंटीड रिटर्न दिते आसात. थोडे कंपनी 7 दिसांनींत रिटर्न्स पाठीन दिते आसात. थोडे कंपनी एका म्हयन्यान थोड्या प्लॅनांत एका वर्सा उपरांत ताका डिफरमेंट पिरियड म्हणटा. तुमच्या गरजे प्रकार तुम्ही ते सिलेक्ट करियेत. चिंत्या आम्ही कंपनी दिता 7 दिसांनी रिटर्न्स तुमकां पाठी दिता. एफडींत दवरिल्ल्या पैशांक तुमचे मॅच्युरिटी जाल्या उपरांत तुमकां रिटर्न्स पाठी मेळटात. पूण हांगा 5 लाख जर तर तुम्ही इन्वेस्ट केले आणि एक ते पॉलिसी इश्युएन्स जाल्या उपरांत एका हप्त्या उपरांत जर तर तुमकां लगी एक 30 आणि 5 वर्षाचो व्यक्ती जाल्यार 35 to 41% रिटर्न्स पाठी मेळटात. ओके, नेक्स्ट दुसरे कसले पुरा कंपॅरिझन करियेत. एक एफडींत जर तर काय एफडी दवरिल्लो व्यक्ती जर तर काही चढून झाले आणि एक 2 या 3 वर्षा उपरांत मरण पावलो त्या संदर्भात त्याच्या नॉमिनीक ताणे दवरिल्ले एफडीचे पैसे आणि त्याचे इंटरेस्ट पाठीन दितात. एफडी क्लोज जाता. तेंत गॅरंटीड रिटर्न इन्शुरन्स प्लॅनांत कोण इन्वेस्ट करता जावं पुरताने 3 या 4 वर्षां मात्र एक 5 लाख लेखान 20 लाख रुपये इन्वेस्ट केल्यात. ड्युरेशन 10 या 12 वर्षांचे असता. रिटर्न्स मेळचे 40 या 45 इयर्स मॅक्झिमम दितात. आता चिंत्या या 35 इयर्सच्या व्यक्तीनं 45 इयर्सचे टर्म कान गेला म्हळ्यार ताका बांदूंक 10 या 12 वर्सां तो बांदता म्हण चिंत्या. नेक्स्ट तो 45 इयर्स म्हणसर ती पॉलिसी कंटिन्यू असता. जर तर हो कान गेल्लो व्यक्ती 1, 2, 3 वर्सांनी अंतरलो तर जाल्यार ताचे नॉमिनीक 11 टाइम्स कव्हरेज नॉमिनीक दितात. म्हळ्यार 5 लाख ताचे प्रीमियम अमाउंट आसले जाल्यार 11 टाइम्स म्हणून सांगल्यार 55 लाख रुपीज ताचे नॉमिनीक दितात. मागीर कितें जाता एफडीन जाल्ल्या बरी एफडी क्लोज जाता गी बिलकुल ना. हांगासर एक रायडर असता पॉलिसी कंटिन्युएशन बेनिफिट. जर तर तुम्ही ते पॉलिसी कंटिन्युएशन बेनिफिट रायडर जर तर यूज केले जाल्यार थंय त्या व्यक्तीनं त्याच्या नॉमिनीन मुकले पैसे
मोकले प्रीमियम ताने बांधीजे मुन्ना पूर्ण ताका कंटिन्युअसली नेक्स्ट 45 इयर्स या ताचे टोटल 45 इयर्सान कितली वर्सां ताका रिटर्न आयला ते सोडनो उरल्या तितली वर्सां ताका सेम रिटर्न्स 35% कितें जी गॅरंटी दिल्ले ते रिटर्न्स ताका एव्हरी इयर मेळटेत येतात तितले मात्र नाही त्या 5 वर्षाचे ड्युरेशन जाल्या उपरांत कितल्या वर्षाचे तुम्ही ड्युरेशन कान घेता त्याच्या उपरांत लमसम मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून मेळटा आणि टॅक्सेशन विशयांत उलोवची जर जाल्यार एफडींत जर तर तुम्ही 30% टॅक्स स्लॅबाक आयल्यात तुमकां मेळच्या 6% या 7% रिटर्नांत तुम्ही 30% टॅक्स बांदूंक आसता पूण हांगासर जर तर 5 लाख हर एक वर्साक तुमचे प्रीमियम अमाउंट जालें जाल्यार अप टू 5 लाख म्हणसर तुमचे प्रीमियम अमाउंट जाले जाल्यार फाटी मेळच्या रिटर्न्सांत तुमकां कितेंच टॅक्स बांदूंक आसना IRDAच्या रुली प्रकार या तुमची प्लॅन कसले म्हणून करेक्ट समजून घेया 10-10 मॅच्युरिटी अमाउंट टॅक्स फ्री असता तुमचे बांधले प्रीमियम आणि तुमचे येवचे रिटर्न्स टॅक्स फ्री असतात त्या खातीर ह्याच्या विशयांत समजून घेवचे भोव गरजेचे नेक्स्ट विषय एफडींत लाईफ कवर आसना पूण इन्शुरन्सांत लाईफ कवर असता नेक्स्ट लिक्विडिटी हाच्या विशयांत सूक्त रीतीन तुम्ही समजून घेवचे भोव गरजेचे एफडींत जर तर तुमकां पैसे काढूंक जाय ते दाळा तरी रिस्ट्रिक्शन आसूंक पुरो 5 वर्सांची एफडी तुम्ही दवरली जावंक पुरो पूण जर तर तुम्ही वचून म्हाका पैसे जाय म्हणून विचारतात तर जाल्यार ती दिवंक तयार असतात पूण ती पेनल्टी म्हणून सांगनो तुमचे जर तर 7% तुमचे रिटर्न्स जाल्यार मे बी 0.5 to 1% इंटरेस्ट तांणी डिडक्ट करचे चान्सेस असतात ऍज अ पेनल्टी कित्याक तुम्ही तुमच्या टाइम ड्युरेशनाचे की पयलेंच तुम्ही ते पैसे फाटीं घेतात आसात इन्शुरन्सान कितें जाता जर तर तुम्ही गॅरंटी रिटर्न प्लॅनांत ते 2 ऑप्शन्स असतात एक पेड अप ऑप्शन म्हाका आनी प्रीमियम बांदूंक जायना तसल्या संदर्भात तुम्ही पेड अप ऑप्शन कशें मिनिमम ड्युरेशन असता मिनिमम 2 या 3 वर्सां तुमच्या पॉलिसी कॉपीन चेक करीचे पडटा तुम्ही मिनिमम ड्युरेशन कितें म्हणून सांगनो पेड अप ऑप्शनाक वचोंक ताच्या उपरांत तुम्ही पॉलिसी बांदिना तर जाल्यार कांय तोंदरे जायनात तुम्ही कितली वर्सां बांदिजी आसली कितली वर्सां बांदल्यात ताच्या प्रपोर्शनेट जावन सांगनो तुमकां जावंक पुरो रिटर्न्स येवचे जावंक पुरो मॅच्युरिटी व्हॅल्यू जावंक पुरो डेथ सम इन्शुर्ड हे सर प्रपोर्शनेट जावन तुमकां मेळटलें ना वा म्हाका आनी बांदूंकूच नाका म्हाका हांगाच डिस्कंटिन्यू करूंक जायचे म्हाका पैसे फाटीं काडूंक जायचे जाल्यार हर एक पॉलिसींत एक सरेंडर व्हॅल्यू म्हणून आसता आणि ह्या ऑक्टोबर उपरांत IRDAन हर एक कंपनीक सरेंडर व्हॅल्यू इन्क्रीज करीचे म्हणून सांगला आणि आतांच्या पॉलिसी पळयले जाल्यार ताच्या उपरांतल्या पॉलिसीनी सरेंडर व्हॅल्यू इल्लेशे पयलेच्यां कंपेर केल्यार सरेंडर व्हॅल्यू चड असतात सो तुम्ही कितली वर्सां बांदल्यात त्याच्या मुखार सरेंडर व्हॅल्यू असता तितले सरेंडर व्हॅल्यू तुमकां फाटीं मेळटा ओके आता हांगा रिस्क हांवें येदोळ सांगले प्रकार एफडींत 5 लाखां वयर तुमकां गॅरंटी आसना गव्हर्मेंटांतावन तेंच इन्शुरन्स कंपनी कायले जाल्यार इन्शुरन्स कंपनी सकट रेग्युलेट जाता IRDA वयर जर तर येदोळ म्हणून तसले कसले संदर्भ जावनात बट जर तर बँकरप्ट जावचे तसले परिस्थिती आसा तर जाल्यार IRDA मुखार येता कित्याक तांणी ते कंपनी सुरू करतना इतको अमाउंट म्हणून IRDA कडे दवरूंक आसता तांच्या पॉलिसी होल्डराक कंटिन्यू करचे नाव करचे IRDA समजून घेवन तांकां जाय जाल्ली बेनिफिट्स दिता वा दुसऱ्या खंयच्याय कंपनीक ती कंपनी टेक ओव्हर करूंक सांगतात तशें जाल्ल्यान त्या पूर पॉलिसी होल्डर नेक्स्ट खंयची कंपनी टेक ओव्हर केल्या त्या कंपनीच्या अंडर येतात आणि सेम बेनिफिट्स पास ऑन जातात सो त्या खातीर चड गॅरंटी हांगा इन्शुरन्स कंपनी वयर आसता इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन आनी फ्लेक्सिबिलिटी कशी आसता तुमकां येदोळ सांगले प्रकार तुमचे इन्व्हेस्टमेंट एफडींत चड म्हळ्यार 5 वर्सां या 2 वर्सां 3 वर्सां अशें ड्युरेशन आसता ताच्या उपरांत तुम्ही ती एफडी तेंतावन मोडून परत्यान तुम्ही रिइन्वेस्ट करूंक आसता आणि रिइन्वेस्टमेंट करतना रिइन्वेस्टमेंट रिस्क म्हणून आसता म्हळ्यार आज तुमकां 7% रिटर्न मेळटात 5 वर्सां उपरांत तेच मेळटात की नात की म्हणून कळीत ना तुम्ही येदोळची हिस्ट्री पळयली जाल्यार 1990 तावन आज पर्यंत 14% 16% इंटरेस्ट असले तेंतावन देवून आज 7% 6% आयल्यात
एक या दोन पटी इल्लेशे पॉइंट्स एडिशनल जाल्ले चान्स सोडले जाल्यार ग्रॅज्युअली चड जाल्ले कांयच नात. ते देखून तुम्ही मुखले दीस चिंतून पळयत मुखार वेता वेताना इंटरेस्ट रेट कशी उणी जावंक आसा चड जावंक आसा या चड जाले जाल्यार कितले चड जातात. सो त्या खातीर रिइन्वेस्टमेंट रिस्क या फुडींत असतात. तेंत इन्शुरन्स कंपनींत तुमकां थंय रिइन्वेस्टमेंट म्हणना तुम्ही एक अवधी खातीर 10 या 12 वर्सां प्रीमियम पेमेंट टर्म आसता तितली वर्सां तुम्ही बांदूंक आसता. जर तर बांदूंक जायना तर जाल्यार हांवें वडूल सांगल्या पळय आयदर पेड अप ऑप्शन या सरेंडर व्हॅल्यू कोसूंक आसता. पूण हांगा इन्शुरन्स काण घेतना तुम्ही चिंतून पळयचे जाल्यार मुख्य प्रमुख अंश जावन आसा तुमकां तितली वर्सां प्रीमियम बांदूंक साध्य आसा वा ना म्हणलें. जर तर तुमकां साध्य आसा तसली मात्र ह्या एका एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शनाक वसा ना तर जाल्यार चिंतून पळोवन असलें मेट काडा. येदोळूच हांवें सांगिल्ल्या प्रकार गॅरंटेड रिटर्न प्लॅन्स तुम्ही एक रिटायरमेंट टूल म्हणून कान घेत आणि हे अल्टिमेट टूल नाही. हांवें येदोळूच सांगिल्ल्या प्रकार जायते अदर अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आसात. आम्ही केदाळे म्हणटा तुमचे इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करा. हर एक तुमचे पुरा कॉर्पस एकच कडे घाली नाकात. ऍज अ रिटायरमेंट टूल तुम्ही कन्सिडर करचे जाल्यार हे एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन तुमचे एफडी म्हणून घेवंक साध्य आसा. ओके, आता हे गॅरंटेड रिटर्न प्लॅन कोणे घेवयेत कोणाक सूक्त. कोण रिटायरमेंट प्लॅनाक एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन डायव्हर्सिफिकेशन जावन कान घेता तांकां ही सूक्त जावन आसा. जर तर तुमच्याकडे तुम्ही फिनान्शियल प्लॅनिंग केला आणि तुमकां येदोळूच कळीत आसा तुमच्या हर एका गोलाक कितले पयशे जायचे कितले इन्व्हेस्ट करीचे खंय इन्व्हेस्ट करीचे म्हणून कळीत आसा तसल्यांक की हे एक सूक्त म्हणून सांगेत एक ऑप्शन जावन. जर तर तुम्ही येदोळी फिनान्शियल प्लॅनिंग करू नंतर जाल्यार मुझे सजेशन दे करन सर्टिफाईड फिनान्शियल एडवायझर तावन फिनान्शियल प्लॅनिंग करन कान घ्या. त्यामुळे तुमकां एक करेक्ट रोड मॅप मेळटा. तुमचे टोटल असले इन्व्हेस्टमेंट कसे तुम्ही डायव्हर्सिफाय करियेत कितले तुम्ही हाय रिस्कन घालयेत कितले मॉडरेट रिस्कन घालयेत कितले लो रिस्कन घालयेत तुमच्या रिस्क एपेटायटी वयर होंदून तुम्ही फिनान्शियल प्लॅनिंग करणं तुमचे सूक्त एक प्लॅन करचे भोव गरजेचे जावन आसा. आणि जे कोणे येदोळूच टर्म इन्शुरन्स घेतला तांणी हे एक ऑप्शन कान घेत ना तर जाल्यार दयेकर ऍज अ अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून टर्म इन्शुरन्स खातीर हें घेनाकात. कित्याक टर्म इन्शुरन्सान तुमचे प्रीमियम उणे असता कवरेज चड असता. जर तर तुमची फॅमिली तुमचे वयर डिपेंड जावन आसा पयलीं तुम्ही करीचे जाल्ले जावन आसा टर्म इन्शुरन्स घेवचे. ताच्या उपरांत तुमचे इमर्जन्सी फंड हेल्थ इन्शुरन्स हे सगळे असल्या उपरांत ताच्या उपरांत एज अ डायव्हर्सिफिकेशन टूल जावन तुम्ही गॅरंटेड रिटर्न घेवये. आणि एक एक्झाम्पल दिवचे जाल्यार हांगा मेळिल्ले पयशे तुम्ही कशे रिइन्वेस्ट करियेत आणि तुमचे वेल्थ क्रिएशन कशें करियेत वेल्थ ग्रो कशें करियेत. मुखलो भाग जावन आसा व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही गमन दिवन आयकचे जाल्लो. चिंत्या तुम्ही एक 60 लाख रुपीज एफडींत आसात तांतू तेत्त एफडीचे पयशे तुम्ही गॅरंटेड रिटर्न प्लॅनाक घालून तुमची संपत्ती कशी वृद्धी करियेत. 60 लाख रुपीज एकच पुटी काढणार चिंत्या तू 35 इयर्स असो आज 60 लाख एफडींत आसात पूण ताका एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन सोदीचे तसल्या संदर्भार 60 लाखांतले हर एक वर्सा 5 लाख करन 12 वर्सान ते पयशे तुम्ही काढूंक प्रयत्न करतात म्हणून चिंत्या. नेक्स्ट गॅरंटेड रिटर्न प्लॅनान हेने 5 लाख मात्र काढले पूण उरल्या 55 लाखाक फर्स्ट इयर तुमकां इंटरेस्ट मेळटा. नेक्स्ट इयर 50 लाख नेक्स्ट इयर 45 लाख असे 12 वर्सां उपरांत इल्लेशे पयशे तुमचे उरतात कित्याक तुमकां इंटरेस्ट मेळो आसता. ओके, आता हे 5 लाख रुपये तुम्ही हर एक वर्सा 12 वर्सांक इन्व्हेस्ट केले. जर तर तुमची प्राय 35 इयर्स जाल्यार अप्रॉक्सिमेटली 35% to 40% जिंदे 35% तुमकां गॅरंटेड रिटर्नान मेळ्ळे एकच हप्त्यान. ते लगभग येतात 1,76,000. एक एक्झाम्पल दिते तसा. जर तर तुम्ही तेच 1,76,000 रुपीज SIP करतात रिइन्वेस्ट करतात कित्याक तुमकां आता ते पयशांची गरज ना पूण तुम्ही तुमच्या रिटायरमेंटा खातीर हे एक साधन उपयोग केला त्या वेळार जर तर तुम्ही रिइन्वेस्ट केले लगभग एक 14,667 तुमकां मंथली म्हणून चिंतेत तुम्ही डिवाइड बाय 12 केले जाल्यार मुखल्या 25 वर्सांक टिल 60 तुम्ही रिटायर जाता मसोरो तेच पयशे तुम्ही रिइन्वेस्ट करतात तर तुम्ही केल्ले इन्व्हेस्टमेंट लगभग 44 लाख
तुमच्या म्युच्युअल फंडांत हांगा असलेच पैसे तुम्ही रिइन्वेस्ट केल्यात सर ती खंयचेच पैसे हाडूनात चिंत्यान तेच 25 वर्सां उपरांत मिनिमम 15% ते डेफिनेटली म्हणटा की त्या 25 वर्साचे ड्युरेशन आसा येदोळूच म्युच्युअल फंडांनी तले रिटर्न्स दिल्यात आणि हेच 15% लेखार 25 वर्सांक जर तर तुम्ही ते इन्व्हेस्ट करतात तर जाल्यार तुमकां मेळचे पैसे जावन आसा लगभग 4.81 crore शॉक जालो गे ना खंडित हे मेळोंक साध्य आसा त्या खातीर तुम्ही आयिल्ले पैसे रिइन्वेस्ट केले आणि तुमचे रिटायरमेंट 60 म्हणून चिंत्या आणि त्या संदर्भारी उरले येदोळ तुम्ही 25 वर्सां मात्र काढले आणि एक 20 वर्सां तुम्ही 45 इयर्सचे ड्युरेशन खान गेले जाल्यार आणि एक 20 वर्सां तुमकां लगभग 35% किती रिटर्न्स गॅरंटीड येता तेंच रिटर्न आणखी 20 वर्सांनी येता तितले मात्र नाही मुकल्या 4.81 लांत तुम्ही जर तर तुमकां हर एका म्हयन्याक जर तर आज तुम्ही 50,000 रुपये स्पेंड करते तसात तर जाल्यार 25 वर्सां उपरांत विथ 7% इन्फ्लेशन तुमकां जाय जाल्लो आयवज लगभग जावन आसा 2,71,000 हर एका म्हयन्याक तुमच्या खर्चा बाबतीन जर तर तो पैसोय तुम्ही थंय काडलो जाल्यार थ्रू SWP तुमकां 4.8 crore रुपीज थंय एक सेविंग्स जाले प्लस तुमचे महिन्या वर्सा वर्साक 1,76,000 35% लेखान पाठी येते तसात हे दोन्ही चिरवून एक बरे लाईफ काडूंक तुमकां खंडित साध्य जातले हे आतांचे प्रेझेंट 50,000 एक्सपेन्सेस म्हणून चिंतून तुमकां दिल्लें कॅल्क्युलेशन जावन आसा जर तर तुमकां तुमच्या विशयांत चड माहीत जाय आणि चड कळोंक जाय थ्रू एक्सेल शीट तुमकां समजूंक जाय जाल्यार तुम्ही खंडीत जावन 1-to-1 क्लॅरिटी कॉल म्हणजे कडेन बूक करियेत आणि हांव तुमकां सविस्तार जावन ह्या प्लॅना विशयी सांग पुरो कशे अल्टरनेटिव्ह दुसरे ऑप्शन्स यूज करून तुमचे रिटायरमेंट प्लॅन सेट करियेत हाच्या विशयान तुमकां जडीत माहिती दितले आणि येदोळूच सांगिल्ल्या प्रकार हे एक केवळ अल्टरनेटिव्ह ऑप्शन तुमच्या एफडीच्या पैशांक कन्सिस्टंट गॅरंटी रिटर्न घेवच्याक सांगता तक्क मट्टाक एक इन्शुरन्स कव्हरेज कंटिन्युटी बेनिफिट तितले मात्र नाही तेच पैसे रिइन्वेस्ट केले जाल्यार तुमचे वेल्थ ग्रो जावचे चान्सेस आसाच सो हे सर्व संगती मनान धरन तुमकां कितें सूक्त आसा तुम्ही एक प्लॅनिंग करन मुखार वच जाय म्हण म्हजी मनमे जावन आसा ब्लाइंडली जावन कोणाचे सजेशन कान घेवन हा एंत सूक्त वा तेंत सूक्त म्हणून सांगून खंयचेच इन्व्हेस्टमेंट करिनाकात कित्याक हर एक इन्व्हेस्टमेंटांत ताचेच म्हणले एडवांटेजेस ताचेच म्हणले डिसएडवांटेजेस असतात तुम्ही खंयच्या कालेतीचे मनीस तुमची रिस्क एपेटाईट कशे तुमची अर्निंग कॅपॅसिटी कशे तुमकां कन्सिस्टंटली ते पैसे थंय बांदूंक जातात की ना हाचे विशयान सगळें समजून तुम्ही सूक्त माहिती घेवन मुखार वच जाय म्हणून म्हजी विनंती जावन आसा तर आमी आता पळोवया हाचे ओवरऑल एडवांटेजेस आणि डिसएडवांटेजेस कितें म्हणून सांगन गॅरंटेड रिटर्न प्लॅन स्टडी इन्कम दिता कन्सिस्टंट इन्कम दिता एका इतल्याशा अवधेक म्हणून तुमकां एक फिक्स्ड इन्कम पयलेंत कळीत आसता मार्केटी वयर डिपेंड जावन आसना ते दळा फ्लक्च्युएशन्स आसची या म्हणजे पैसे काही बुडटात गी या कशे जाता कितें जाता मार्केट कशी चलता म्हणले भिरांत आसना इन्फ्लेशन बीट करूंक साध्य जाता केदाळा तुम्ही ते पैसे रिइन्वेस्ट केले ते दळा मात्र सो रिइन्वेस्टमेंट गॅरंटेड रिटर्न आणि रिइन्वेस्टमेंट दोन्ही संगत असल्यार मात्र इन्फ्लेशन बीट करूंक साध्य जाता तेंच डिसएडवांटेजेस कितें म्हणून सांगल्यार हांवें दोडूच सांगल्या प्रकार एफडी जावन दी या तुम्ही केवळ गॅरंटेड रिटर्नांत केवळ पैसे गेल्यात ते इन्फ्लेशन बीट करिनात टॅक्स एडवांटेज गॅरंटेड रिटर्नाक आसा पूण टॅक्स एडवांटेज एफडी चड ना आणि ओवरऑल मार्केटींत तुम्ही पैसे इन्वेस्ट केल्यार म्हळ्यार हर एक पुरो पैसे नाही तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करून इन्वेस्ट केले जाल्यार एक ओवरऑल अबाउट 10% रिटर्न मार्केट लिंक्ड ऑप्शन जावं म्युच्युअल फंड या स्टॉक मार्केटीन मेळचे चान्सेस आसत पूण एफडी जावं गॅरंटी रिटर्न जावं दोनांती लिंक हे बेनिफिट मेळचे साध्य ना सो त्या खातीर केदाळ हे प्लॅन वर्कआउट जाता की म्हणून सांगल्यार एफडीच्या बदलाक या एफडी नसले पैसे डायव्हर्सिफाय करून तुम्ही गॅरंटी रिटर्न प्लॅना घालतात थंय जावन आयिल्ले इन्व्हेस्टमेंट आयिल्ले तुमचे रिटर्न्स रिइन्वेस्ट करतात ते दळा हे एक सूक्त साधन मन सांगेत तर हे कोणे करियेत कोणे करूंक नजो पहिले सुवातेर जे कोण व्यक्ती रिटायरमेंटाक प्लॅन करतात आणि एक 10-15 वर्सांचो या अवकाश आसा गोळसो चान्सेस आसा
त्या दळा मात्र तुमका कन्सिस्टंट इन्कम येते तसा तसल्यानी ह्या एका प्लॅनाक चिंती येत. नेक्स्ट तिथले मात्र नाही तुमचे दुसरे गोल्स तुम्ही ऑलरेडी प्लॅन करून जाल्यात, फायनान्शियल प्लॅनिंग केला आणि बाकीचे तुमचे जावंक पुरो, तुमच्या भुरग्यांचे बेसिक एज्युकेशन जावंक पुरो या ग्रॅज्युएशन जावंक पुरो या तुमचे हेर कितें गोल्स आसा जाल्यार ताका तिकीट जाय जाल्लो आयवज तुम्ही हे थोडं प्लॅन करून दवरला आणि तुमच्या रिटायरमेंटाक एक ऑप्शन पळयते तसात हांवें म्हजे पैसे डायवर्सिफाय करीचे, म्हाका एक गॅरंटी रिटर्न फिक्स्ड इन्कम येजे आणि कन्सिस्टंट इन्कम येजे म्हणून आसा तर जाल्यार तसल्यांक हे सूक्त जावन आसा. आणि जे कोण रिटायर्ड जाल्यात आणि तांचे सगळे एक मुखल्या एक 30-40 वर्षांच्या आवदेक जाय असो आयवज आसा, कितेंच तोंदरे नात, पूण म्हज्या उपरांत म्हज्या भुरग्यांक म्हज्या नातरांक असली संपत्ती ट्रान्सफर जायचे, लेगसी ट्रान्सफर म्हणून म्हणटात. आणि म्हाका दरबस तसा खंयची एक वाट आसा वेर खंय हांवें म्हज्या भुरग्यांक या म्हज्या नातरांक एक कन्सिस्टंट इन्कम दिजे म्हणून मोतीन तसल्यांनी हे एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स ऑप्ट करियेत. तितले मात्र नाही, जायते जणांक तांचेच म्हणले बिझनेस असता, फॅमिली बिझनेस असता, डायरेक्टर्स फॅमिली भितर येत असतात. त्या संदर्भात जर तर तुमका टॅक्स उरोवची आशा आसा आणि थ्रू एम्प्लॉयर इन्शुरन्स अंडर सेक्शन 37(1) अंत अवकाश आसा असले खंयचे एक एंडोमेंट्स प्लॅन तुम्ही खान गेले त्या संदर्भात थंय दिवचे प्रीमियम तुम्ही एम्प्लॉईज एक्सपेन्सेस म्हणून दाखवून मुखार तुम्ही सारक्या रीतीने प्लॅन करूंक जाता. हे इतल्यात असले एक चिंता पासिल्ल्या व्यक्तींनी आणि एक कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स म्हणटा आमकां मार्केटी विशयान कोत्तुना म्हाका असले पैसे उरयचे आणि असल्या पैशांत बरे जावचे बरी पळय म्हणून आसतल्यांनी या एफडीन मात्र थोडे पैसे दवरल्यांनी तसल्यांनी हे एक सदान आपणाव येत. जर तर तुम्ही चिंता तर म्हाका बरे रिटर्न्स मेळचे, म्हाका मार्केटीची नॉलेज आसा, म्हाका कळीत आसा खंय इन्व्हेस्ट करूंक आनी चड रिटर्न्स काडयांक तसल्यांक खंडी जावन हे सूक्त साधन नाही. तर मग आयच्या व्हिडिओन्स इतलेंच आम्ही एफडी वर्सेस गॅरंटेड रिटर्न प्लॅन मात्र हांगासर डिस्कस केला. दुसरे कसलेच कंपॅरिझन आम्ही हांगा करू ना. त्या देखून तुमच्या फायनान्शियल प्लॅनराक मेळा आणि तुमचे एक करेक्ट फायनान्शियल प्लॅनिंग करणं सूक्त सदन तुमकां कसले म्हण सांगून वरोवन पळोवन इन्व्हेस्ट करचे की दाळाय भोव गरजेचे. हे व्हिडिओ एक एज्युकेशनल पर्पसाक केल्ले, इन्व्हेस्टमेंट एडवायस नाही. त्या खातीर तुमच्या एडवायझराक मेळोवन तुमकां जर तर कोणी कळीत ना तर जाल्यार आमकां तुम्ही संपर्क करियेत. हांगा डिस्क्रिप्शनांत 1-to-1 लिंक दिला, तुम्ही 1-to-1 बुक करणं, तुमचे प्लॅनिंग करणं तुम्ही मुखली वाट घेवयेत. सो मेस्तांक बरें जावं दी आणि जर तर हो व्हिडिओ सूक्त म्हणून बघता तर दयेकरन जाता तितल्या लोकांक तुम्ही दान सोडा. तितले मात नाही, आजच सबस्क्राईब करा आणि मुखल्या दिसांनी म्युच्युअल फंड, पॉवर ऑफ कंपाउंडिंग, स्टॉक मार्केट, SWP अशा विशयांत चड माहिती तुमकां म्हज्या व्हिडिओंत पळोवंक मेळटले. ते बरें करूं. मोग आसूं.